माझी एक फ्रेंड आहे, बट आमचं रिलेशन फ्रेंड्स विथ बेनिफिट वाला आहे. पण आता येणाऱ्या व्हॅलेंटाईनच्या दिवशी तिला प्रपोज करायचं आहे. पण मला भीती वाटत आहे, कारण की आमची मैत्री टोटल 6 वर्षाची मैत्री आहे. करू का मग प्रपोज? पण मला हे माहित नाही की तिला कोणी बॉयफ्रेंड आहे का, कारण कधी कधी ती बोलत असती गुपचूप कोणासोबत तरी जेव्हा ती माझ्यासोबत असती. मला थोडा डाऊट आहे की तिला बॉयफ्रेंड असेल म्हणून. निकल्या हे जरा तुमच्या दोघांसारखी सिच्युएशन वाटते ना रे. काय? हॅलो, अगं मी फक्त 23 वर्षाची, मला नाही करायचं लग्न. नाही तसं तर मला लग्न करायचंच नाही. आणि हो, जे लोक ना माझ्यासाठी मागणी घेऊन येतात ना, त्यांना सांग तुम्ही अजून एक लग्न करून टाका. हेलो, क्या कौन? अरे कौन तेरा भाई? रॉंग नंबर आहे चुत्या. ठेव फोन. काय म्हणते कोण? प्रश्न लक्ष दे. 5 रुपये महत्वाचे. अरे फ्रेंड्स विथ बेनिफिट वाला रिलेशन आहे ना, तर करून टाकायचं ना प्रपोज. बरं, या पोरग्याला डाऊट पण आहे की तिला आता बॉयफ्रेंड पण असेल. म्हणजे किती चुत्या पोरगा आहे, तरी पण फ्रेंड्स विथ बेनिफिट मध्ये राहतो तिच्यासोबत. बेनिफिट तर आहे ना, म्हणून तर राहतोय तो तिच्यासोबत. जर त्याने तिला प्रपोज केलं तर त्याचं बेनिफिटही बंद होऊन जाईल. आधीच ती मुलगी त्याला केळ्या समजते. त्या मुलाला ना, जर मैत्री इम्पॉर्टंट असेल ना, तर त्याने तिला नाही विचारलं पाहिजे. आणि जर ना फिलिंग महत्वाची असेल ना, तर विचारलं पाहिजे. आणि राहिला प्रश्नच दुसऱ्या मुलाचा, तर असेल फ्रेंड वगैरे. एक्झॅक्टली, असेल एखादा फ्रेंड वगैरे करत असेल मेसेज. याला लगेच वाटलं की तिचा बॉयफ्रेंड वगैरे असेल. हे बॉयफ्रेंड लोकांची ना लय मचमच असते. सॉरी बेबी. इट्स ओके बेबी. मला काय वाटतं, या भावाने ना त्याच्या मैत्रिणीला विचारलं पाहिजे, ते पण इनडायरेक्टली. हा, हसली तर फसली म्हणायचं, आणि नाही हसली तर मग रुसली. मग गेलं बेनिफिट पण. धन धन ना 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 ना. तू विचार तिला इनडायरेक्टली. हसली तर ठीक, मग व्हॅलेंटाईनच्या दिवशी तिला प्रपोज करून टाक. प्रपोज केल्यावर मैत्री तोडावी नाही म्हणून आधीच सांग. यानंतर आपलं आता तसंच राहील, जरी तू नाही म्हणलीस तरी. आणि हो म्हणली तर वेल अँड गुड. आणि भावा, नात्यावर कोणत्याच आधीच डाऊट घ्यायचा नसतो. तिची वेगळी काहीतरी गोष्ट असू शकते. तिला जेव्हा तुझ्यासोबत कम्फर्ट झोन वाटेल तेव्हा ती तुझ्यासोबत शेअर करेल नक्की. ऑल द बेस्ट भावा, फ्रॉम कान गायडर्स. आत्ताच्या जनरेशनला काय म्हणायचं आपण? आजच्या या प्रश्नावर म्हणावं लागेल, फ्रेंड्स विथ बेनिफिट वाली जनरेशन आहे. फ्रेंड्स विथ बेनिफिट म्हणजे काय, तर मित्रमैत्रिणी एकमेकांसोबत फ्रेंड्स म्हणून असतात. आणि त्या फ्रेंडशिप मधलं बेनिफिट म्हणजे त्या दोघांमध्ये ते सगळं चालतं जे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड करतात. आणि जगासमोर त्या नात्याचं नाव काय, तर फ्रेंडशिप. काय चू जनरेशन आहे. माझे 60,000 फॉलोअर्स कम्प्लीट झालेत. बास का बाबा, आता माझ्या 60,000 पेक्षा तुला रोमॅन्स असतं इम्पॉर्टंट आहे. बरं ठीक. कोणी नाही सारा संकटांशी आपलं ओढून जिद्द होते म्हणून दाबले करून. हॅलो, तर मग कोण कोण आहे फ्रेंड्स विथ बेनिफिट मध्ये? आणि आजच्या एपिसोड मधून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालंच असेल. अरे मग भिडा ना, करून टाका प्रपोज या व्हॅलेंटाईन डे ला. आणि हो, कान गायडर्स कडून ऑल द बेस्ट. व्हॅलेंटाईन डे स्वाहा. आणि जाता जाता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा. शेअर. ये बाय.